सर, अजित कापडे सर, दौर सर, CMD मधुकर जाधव सर यांना मानाचं वंदन करतो. कारण हा प्लॅटफॉर्म भेटला नसता तर मी कुठंतरी कोणाच्या तरी दुकानात म्हणा, शेतात म्हणा, रोजगारीने काम करीत असतो. मी गव्हर्नमेंट नोकरी जॉईन केली होती रियांच्या अगोदर, प्लॅटफॉर्मच्या अगोदर. तिथं 18,000 रुपये मंथली पेमेंट होतं मला. त्या मंथली 18,000 रुपयात माझा घर खर्च काही चालत नव्हता. फॅमिली होती, आई वडील होते, भाऊ बहीण होते, यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती. आणि हा प्लॅटफॉर्म माझ्या जीवनात आला अमोल सरांच्या माध्यमातून. खरंच मी सॅल्यूट करतो. कारण रियांश नसतं तर माझ्या एक जिंदगीला काही अर्थ राहिला नसता. रियांशनी मला असं बदलून टाकलं. मित्रांनो, चांगल्या चांगल्या लोकांचे गाडीचे टायर सुद्धा बदलणं होत नाही. असं माझ्या गाडीचं ब्राईट फ्युचर मनोज शिंदे सर, अमोल सारिका मॅडम यांनी मला घेऊन दिलं. 11 लाखाची टाटा पंच गाडी मी स्वतःसाठी गिफ्ट केलेली, फॅमिलीसाठी. हे फक्त माझी गरज होती, नीड होती, कुटुंबाची नीड होती. ज्या कुटुंबाला मी आर्थिक घाईत लोटलेलं होतं, जिथं 2 व्हीलरचे पेट्रोल टाकायला 200 रुपये नव्हते, त्या पेट्रोलच्या याने मला इतक होती, आग होती, या जिद्द होती. कारण मी 2 व्हीलरवर 1 वर्षभर स्वतःच्या मेहनतीवर कधीही न थकलेला, न भागलेला, न ताणलेला माणूस मी तुमच्या समोर बोलतोय. या सिस्टीमनी जर मला तुम्हाला काही शिकवायचं असेल, तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम जर तुम्ही साबूत ठेवताय तर येणाऱ्या काळात तुम्ही टाटा पंच काय, हरियर काय, तुम्ही इथं BMW, मर्सडीज, रेंजर कोणतीही गाडी या डायरेक्ट सिलिंग मध्ये घेऊ शकता. डायरेक्ट सिलिंग मध्ये डॉक्टर मधुकर जाधव सर यांनी हा प्लॅटफॉर्म ऑल इंडियासाठी उपलब्ध केलेला आहे. त्याच्यात आपली गरिबी महत्वाचा पार्ट काय आहे, गरिबी. या गरिबीची दरी ओलांडण्यासाठी आपल्याला श्रीमंतीची हिरवळ दिसणार नाही. हा प्लॅटफॉर्म व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला इथपर्यंत आणण्याचं योग्य लाभलंय. कारण काय झालंय का ज्या सिस्टीमने मी इथं आलो, 1 ID, 2 ID, 10 ID, 5 ID, मनोज सर माझ्याकडे एकही माणूस नव्हता. सारिका मॅडमला पण माहित आहे, एकही माणूस नव्हता. तरी 10 ID, 5 ID, 7 ID माझ्या एकट्या व्यक्तीचे राहायचे. पण माझी सगळ्यात जास्त टीम असताना मला जास्तीत जास्त आता माझे 60-65 ID विकली यायला सुरुवात झाली. म्हणजे बेग काय झालंय, जिथं मला 20-25 हजार रुपये आठवडा येत होता, 10,000 रुपये आठवडा येत होता, जी कुटुंबाची गरज होती ती भागत नव्हती. मित्रांनो, आज मी 10,000 रुपये स्पेशल खर्च लोकांसाठी करतोय, माझ्या स्पॉन्सर साठी करतो. ही आनंदाची बाब आहे. जर हे स्पॉन्सर साठी करीत नसतो तर मित्रांनो मला 35 आणि 40 हजार रुपये आठवडा आला नसता. हा महत्वाचा पॉईंट सांगतो. मित्रांनो, तुम्ही देत गेले, पूर्ण काहीतरी देत गेले, त्याच्यातून तुम्हाला येणार आहे. येणाऱ्या काळात भरपूर काही तुम्ही शिकणार आहात. पण मी ज्या सिस्टीमने आलोय तुम्हाला तिथंच ते सांगायचंय का ही सिस्टीम खूप छान आहे आणि जबरदस्त आहे. हा प्लॅटफॉर्म तुम्ही सोडू नका. कारण हे काय आहे, गरज आहे. 2049 आपल्या CMD सरांनी प्रायव्हेट फ्युचर ह्या कंपनीच्या माध्यमातून ओळखलेलं आहे. आणि ही गरिबीपर्यंत आपल्याला घेऊन जायचंय. व महत्वाचं काय, आपल्याला रिझल्ट, आपण रिझल्ट घेतो, रिझल्ट घेतल्यानंतर प्लॅन घेतो, प्लॅन नंतर काय करतो, ऍक्शन घेतो, आणि ऍक्शन नंतर सक्सेस होतो. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही रिझल्ट घेताय, पण प्लॅन शिकून घ्या मित्रांनो. प्लॅन शिवाय अर्थ नाही. माझ्या टीम मध्ये 15 ते 20 लोक प्लॅन देत आहेत आज. त्याच्यामुळे माझा हा कारवा इथं 18 लोक आहेत माझी टोटल. ज्या 40 लोकात जवळजवळ 50 ते 60% लोक माझे आहेत इथं. सांगायचं एवढंच, ही ज्या सिस्टीमने इथं गरिबीच्या खाईतून इथं आलोय तुमच्या समोर. माझ्याकडे काही नव्हतं मित्रांनो, काहीच नव्हतं. पण आज मला सांगायला एवढा आनंद वाटतो. 21 लाख प्लस अर्निंग झालेला आहे माझा. आणि याच्यासाठी महत्वाचं काय असतं, सपोर्ट लागते आपल्याला. सपोर्ट जर असेल, माझे सर्व स्पॉन्सरला सपोर्ट आहे. एकही स्पॉन्सरला माझा फोन नसतो असं काही नाही. एका दिवस नसेल तरी पण पूर्ण आपलं तळमळीने हा बिझनेस वाढला पाहिजे. माझा बिझनेस म्हणून करा, तुम्ही लोकांचा बिझनेस म्हणून करू नका. माझा बिझनेस आहे, मला करायचंय, याच्यात मला यश मिळवायचंय. हे सक्सेस झाल्याशिवाय आपण पुढे काहीतरी करू शकतो हे तुम्हाला त्याच्यातून सिद्ध करून दाखवायचंय. हा जर प्लॅन तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतला मित्रांनो, डायरेक्ट सिलिंग मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जी कंपनी आहे ती डायरेक्ट सिलिंग मध्ये रियांश मल्टीनेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. यासाठी या कंपनीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. ही कंपनी जी आहे, ही कंपनी मोस्ट जनरेशन पर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणजे जे अमेरिका, चायना, जपान ही ज्या कंट्री आहेत
या कायवर आधारलेले आहेत, तुम्हाला डायरेक्ट सिलिंगवर आधारलेले आहेत मित्रांनो. हे डायरेक्ट सिलिंगवर आधारलेले, इथं शेती बिती केली जात नाही. ते आपल्याकडून माल घेतात आणि तिकडं विकतात. ही जी बॉटल आहे ही बॉटल 400 रुपयाला भेटते दुबईत. मनोज सरनी पोह्याची प्लेट खाल्ली ती 800 रुपयाला खाल्ली मित्रांनो. ताज हॉटेलला जी चहा पितो आपण तो 400 रुपयाचा होता. मी चहा न पिणारा व्यक्ती, मी तिथं 10 कप पिऊन आलो, म्हणजे 4000 रुपयाचा चहा पिऊन आलो. म्हणजे मी काय केलंय, गरिबीची जाण होती. 1 दिवस 2 दिवस ताज हॉटेलला जाऊन आलो. इमेजिका वॉटर पर विन केलेला व्यक्ती आहे तुमच्या समोर. हैदराबाद केलेलं आहे. आता येणार काय दुबई पण विन झालेलो आहे. दुबई विन झाल्यात, पहिल्याच आठवड्यात विन झाल्यात जमाई, पहिल्याच आठवड्यात. बघा मग मी कसं टार्गेट केलेलं आहे. पहिल्याच आठवड्यात माझ्या सगळ्या 10-12 शॉपे पडतात. विनर थायलंड विनर, दुबई विनर. दुबई थायलंडला माझे 6 लोक आहेत मी धरून. माझं 10चं टार्गेट होतं पण 6 का महिना झाले. 6तून मी 24 ते 25 लोक काढण्याचा विचार आहे माझा. 25 लोक मी दुबईसाठी घेऊन जाणार आहे, जे माझ्या हाताला हात धरून चलन. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या. प्रत्येक यशामागं कोणाचं तरी काहीतरी गणित असतं, यशाचं गुपित असतं. तेच मला तुम्हाला इथं सांगायचं. हा राज सक्सेस मंत्र आहे डायरेक्ट सिलिंगचा. जर तुम्ही अपलाईन समोर सांगताय मित्रांनो, मला बिझनेस कळत नाही काय नाही, पण मला मनोज सरनी एकदाच प्लॅन दिला. मनोज सर तुम्ही मला परत प्लॅन दिला, मी स्वतः उतरलो. याला म्हणतात डायरेक्ट सिलिंगची पॉवर. म्हणजे काय आहे, डुप्लिकेशन. महत्वाचा पार्ट काय, डुप्लिकेशन. मित्रांनो डुप्लिकेशन झाल्याशिवाय कोणी सक्सेस होत नाही. मी मनोज सरला जर घेऊन हिंडलो असतो मार्केटमध्ये तर माझा बिझनेस झाला नसता. मी स्वतःच्या हातावर शिरोवर तलवार घेतली आणि स्वतः झुंजण्यासाठी तयार झालो. ही झुंज मला कोणत्या क्षणाला घेऊन जाईन ते तुम्हाला सांगायचंय मित्रांनो. येणाऱ्या 1 वर्षभरात मी डायमंड असणार, एवढी तुम्हाला खात्री देतो. आता माझं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला ब्राईट फ्युचर एकदम जबरदस्त आहे. 2049 पर्यंत टार्गेट पूर्ण आहे CMD सरांचं. मग आपण का कमी पडतोय, कसं कमी पडतो ते आपण शोधा. कारण शोधल्याशिवाय तुम्हाला उत्तर भेटणार नाही. हे उत्तर जर सापडायचं असेल तर आपण स्वतःशी झगडत राहिलोय. आतापर्यंत आपल्या कुटुंबाला आपण काही देऊ शकलेलो नाही. आपण गरिबीच्या खाईतच लोटलेला आहे. पण आपण आपल्या कुटुंबाचे जर स्वप्न, जे कर्तव्य आहे, गरज आहे, ते तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर तुम्हाला तिथं काही कमी पडणार नाही. हे भगवंताचा आशीर्वाद आहे. जो व्यक्ती आपण म्हणतो कनेक्ट होत नाही, तुम्हाला सांगू का, ज्या व्यक्तीला कनेक्टिव्हिटी कळते तो डायरेक्ट सिलिंग मध्ये नेटवर्क इंडस्ट्रीचा बादशाह बनतो. चांगल्या लोकांनी इथं 2-2 हजार रुपये करोड. सोनू शर्मा तुम्हाला माहिती, सोनू शर्माने 2000 करोडची प्रॉपर्टी आहे डायरेक्ट सिलिंग मधून इंडस्ट्रीमधून कमवली. आपल्या डॉक्टर मधुकर जाधव सरांनी गरिबीची जाणीव म्हणून तोडलं गरिबीला. ही गरिबासाठीच एक प्लॅटफॉर्म आहे. गरिबासाठीच प्लॅटफॉर्म असताना तुम्ही जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करा आणि रिझल्ट वर काम करा. रिझल्ट आहे प्रोडक्टला, प्लॅन मध्ये दम आहे. मग आपण कुठं कमी पडतो ते शोधा. तुम्ही जिथं एकटे जाताय, जिथं 4 जण जाताय, तिथं एकटे जाण्याचा प्रयत्न करा. येऊ दे अपयश मित्रांनो. 2 वर्ष मी पळत होतो. माझ्याकडे कधी पैसे पण नव्हते. मी अमोल सरला, मनोज सरला मागायचो. कधी मागितले पैसे द्यायचे. माझं गाडीचं टायर फुटलं होतं अक्षरशः पुण्याहून येताना. अक्षरशः गाडीचं इतकी फास्ट होती. मी कसं वाचतो मी तुम्हाला सांगतो. अक्षरशः माझ्या डोळ्याला अक्षरशः धारा व्हायची गंमत झाली होती. मी पुण्याहून येत होतो, आमच्या गुरुंकडे गेलतो आणि तसंच मैत्री मॅडमला 4 IDचे प्रोडक्ट घेऊन गेलतो आणि त्यांना प्लॅन समजून सांगितला अर्चना मॅडमच्या माध्यमातून. तिथं गेल्याच्या नंतर आता गाडीचं टायर मला काही माहित नव्हतं खराब होतं काय. प्रसंग सांगतो जीवनातला हृदयस्पर्शी प्रसंग आहे. येताना आम्ही आलो, सुप्यापाशी गाडी पंक्चर झाली. पंक्चर काढलं, तिथून सुप्यात आल्यावर परत पंक्चर झाली. तिथून पंक्चर काढलं, गाडी गरम होत गेली. सुपेचा घाट आहे, याचा घाट आहे आपला कामरगाव चाचा. एकदम फास्ट स्पीड मध्ये होतो. मी जर पडलो असतो तर मला भरपूर काही लागलं असतं. फक्त तुमचे आशीर्वाद आहे मित्रांनो. त्या आशीर्वाद मला काहीतरी देण्याची जिज्ञासा आहे तुमच्यापर्यंत. मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा बिझनेसचा प्लॅटफॉर्म घेऊन जायचा आहे. गरिबीची तळमळ आहे, गरिबीची दरी तोडायची.
ही गरिबीची दरी तोडल्याशिवाय तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही, हेच मला सांगायचंय. मी ज्या वेळेस तिथं टायर फुटलं अक्षरशः पडलो असतो, पण देवाची कृपा अक्षरशः काही झालं नाही, फक्त गाडी एका साईडला कलंड इतक्या फास्ट म्हणजे इतकी जबरदस्त घटना आहे. एकदा मी कोपरगावला चाललो होतो, कोपरगावला प्रोडक्ट देण्यासाठी चालत असताना मी पावसात होता, अक्षरशः पाऊस धो धो कोसळत होता. माझ्या जीवनातले प्रसंग डायरेक्ट सिलिंग मध्ये कसा अनुभव येतो माणसाला. पाऊस धो धो कोसळत होता आणि आपला अशोक साखर कारखाना आहे श्रामपूरचा अलीकड, तिथं काय होतंय, या साईडनी वस्त्या होत्या, वस्त्यातून डायरेक्ट नाग निघला आणि समोर माझ्या गाडीच्या समोर माझी गाडी फास्ट, मग गाडी जाणार तर डायरेक्ट अदृश्य झाला. हा महत्वाचा प्रसंग सांगायचा. मी अक्षरशः पावसात होतो, ज्या व्यक्तीला एक आयडीचे प्रोडक्ट द्यायचे होते तिथं 2 आयडीचे प्रोडक्ट दिले आणि म्हणून सरकार पैसे जमा केले. मी 2-2, 3-3 आयडी साठी सारिका मॅडम, अमोल सरकार यांच्याकडे कधी प्रोडक्ट नसायचे, संगमनेरला जाऊन आलेलो आहे मित्रांनो 2 आयडी साठी. कारण मला त्या गरिबीची जाण होती, दरी होती, ती तोडायची होती. मी 15 आयडीचे 17-18 आयडीचे प्रोडक्ट आपल्या कंपनीतून घेऊन डायरेक्ट आडगावला घेऊन आलेलो आहे, 1 डे रिटर्न. सीएमडी सरांनी त्याच वेळेस फोटो काढून सांगितलं तुम्ही इथं यशस्वी झाले, हेही दिवस तुमचे निघून जातील. त्या शब्दावर मी विश्वास ठेवला आणि मनोज सरांनी सांगितलं होतं तुम्हाला एकच विश्वास देऊन सांगतो मित्रांनो, काय हा बिझनेस तुमचा आहे म्हणून करा. आपण कसं घरचा एखादा मूल असतं त्याला कसं संगोपन करतो, तसं तुम्ही स्पॉन्सरचं संगोपन करा. तुला बाळाप्रमाणे काळजी घ्या. त्या सिस्टीमने तुम्ही त्या आधारलेल्या सिस्टीमवर तुम्हाला काही कमी पडणार नाही, ही माझी गॅरंटी. आता माझे घरचे खुश असतील. रात्री 1 वाजलाय मला, शैलजा मॅडमची मीटिंग करून 1 वाजलाय घरी जायला, तरी तुमच्यापर्यंत सकाळी पोहोच. विकायची ताकद आहे. येस, आपण साधे जीवनात छोटे मोठे प्रसंग येतात आणि ते प्रसंग आपण सांगत नाही. प्रसंग सांगितले पाहिजे, त्याच्यातून काय होतंय, माणसाच्या भावना उपळून येतात. हे जर सांगितलं तुम्हाला तर तिथं हे अमोल सर, मनोज सर LDP ला जायचो, ज्यावेळेस जायचो त्यावेळेस मनोज सरकडे 10-11 वेळेस गेलेलो आहे. मनीषा ताई इथं विचारा, ते म्हणे वाघ आहे इकडे, म्हणलं मीच वाघ आहे. त्यांच्या भागात नेहमी वाघ फिरतात. मी 11 वाजता जायचो त्यांच्याकडे, 4 वाजता उठून LDP ला जायचो. माझ्याकडे कधी पैसे नसायचे, अमोल सर मनोज सर भरायचे, मी भरीत गेलो, शिक्षण करीत गेलो. पण मला एकच समजलं का त्यांनी माझी जी गरिबी तोडली, माझ्या स्पॉन्सरची पण मी गरिबी तोडणार. माझे 25 विनर हे लिहून घ्या, येणाऱ्या 1 महिन्याच्या आतमध्ये 3 ते 4-5 विनर झालेले असतील. एवढा कॉन्फिडन्स माझ्यात आहे. काय आहे मित्रांनो, आपण घरी जर बसलो तर बिझनेस होणार नाही. मार्केटिंग आहे. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतरच तुम्हाला नवीन लोक भेटतात, नवीन लोकांशी चर्चा होती. तिथं तुम्हाला तुमचं प्लॅन प्रेझेंटेशन करता येतं, प्रॉडक्ट प्रेझेंटेशन करता येतं. तुम्हाला लोक असे सहज भेटणार नाही. माझ्या घरी लोक आता प्रॉडक्ट न्यायला येऊ राहिले, कुठून पण त्याला फक्त ठेपा देतो, तिथे प्रॉडक्ट घेऊन जातो. माझी शॉपी नव्हती तर भरपूर हाल होते. तुम्हाला एकच विनंती करतो, तुमच्या सर्वांच्या शॉप्या होत, त्या शॉप्यामुळे काय होणार आहे, तुमचा बिझनेस रन होणार आहे. कळतंय का तुम्हाला? तुमच्याकडे प्रोडक्ट नसतात त्यावेळेस तो माणूस येतो आणि म्हणतो मला प्रोडक्ट पाहिजे. हे खरं घडलेलं आहे का कोणा संदर्भात? आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रोडक्ट घेऊन जाता, तो माणूस गायब असतो किंवा पैसेच नाही म्हणून. बरोबर आहे? त्याच्यामुळं तुमच्याकडं पहिली शॉपी पाहिजे. तुमच्या शॉपी अंतर्गत घ्या, कशी घ्या, पण प्रोडक्ट पाहिजे. आपण बिझनेस करतोय, कोणताही बिझनेस करायला गेलं तर तुम्हाला तिथं गुंतवणूक करावाच लागते. तुम्ही हेल्थ सेक्टरमध्ये, कोणत्याही सेक्टरमध्ये, ब्युटी पार्लर करा, कपड्याचं दुकान टाका, किराणा दुकान टाका, तिथं 2 लाख 5 लाख रुपये घालतो आपण. पण त्याच्यातून काय होतंय, आपल्या कुटुंबाच्या गरजा सुद्धा पूर्ण होत नाही मित्रांनो. पण इथं तुम्ही 1 लाख रुपये लावले ना, मी सांगतो मित्रांनो, 1-2 ते 3 महिन्यात तुमचे लाख रुपये वसूल होतात. ही ताकद एरियामध्ये जज्बा आहे, ज्याच्यामध्ये जोश, जनून, पागलपण असेल. पहिल्याच वेळेस मी CMD समोर 1 तासाचं भाषण ठोकलं होतं तुम्हाला सर्वांना. मला पहिला नंबर आलता, सारिका मॅडम हे मनोज सर पहिलाच नंबर आलता भाषणात. मी असं भाषण दिलं, ही जी गरिबी आहे ती तोडणारच आहे, पण जास्तीत जास्त लोकांना या गरिबीच्या दरीतून तोडून बाहेर
आणण्याचं हे काम माझं सुरू झालेलं आहे. गाडी आल्याच्या नंतर बिझनेस वाढलेला आहे मित्रांनो. जिथं 10, 15, 20 आयडी येत होते तिथं आज आठवडा 60, 65. हा आठवडा पण कमी आहे. कमी जास्त आपण डाऊन होत असतं जीवनात. कसं असतं सुख आणि दुःख जशा बाजू आहे त्या सिस्टीमने आपल्याला चालावं लागेल. एखादा आठवडा बिझनेस येणार नाही मग त्या आठवड्यात कारणे शोधा. बिझनेस कारण आता मी कारण शोधलं. कारण मी जर मार्केटमध्ये आहे तर माझी टीम पण आहे. टीमला एवढीच विनंती करतो हात जोडून, तुम्ही जास्तीत जास्त प्लॅनर बनवा. तुम्ही जर प्लॅनर बनवताय तुम्ही माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी काम सुरू होणार आहे मित्रांनो. हा महत्वाचा मेसेज द्यायचा आहे. प्लॅन दिल्याने काय होतंय, मी एकही LDP सेमिनार प्लॅन सोडला नाही म्हणून मी सक्सेस झालेलो आहे मित्रांनो. 4 बेसिक पण आधी सरनी 4 बेसिक संगमनेरला घेतलेली. किती वेळ 2 व्हीलरवर गेलो, पाऊस लागला, वादळ आलं, काही आलं, मी त्याला सोडून दिलं. अक्षरशः पावसात बॉक्स भिजलेले म्हणून सर मी येतानी खंडोबाच्या मंदिरासमोर अक्षरशः कुत्रं आलं गेलं म्हणून त्यांच्या अंगावर बोकंडी बॉक्स आणि माझ्या बोकंडी बॉक्स अंगावर बॉक्स. या अशा सिस्टीम मध्ये आलो. पायाला लागलं. अजित सरची गाडी घ्यायची होती त्या दिवशी नामदेव शिंदे सर आम्हाला अचानक गाडीने टर्न मारला. आम्हाला दोघांना पण लागलं. घरच्यांनी विचारलं, म्हणलं काळजी करू नका, तुमचा मुलगा व्यवस्थित राहणार आहे, टेन्शन काय घेऊ नका. तुम्हाला काय पाहिजे, पैसा द्यायला मी तयार आहे, फक्त तुम्ही सोडून द्या मार्केट. आणि आज मला घरचे काही विचारित नाही. त्यांना काय लागेल ती सर्व सुख सुविधा आई वडिलांना पण. आता मी दिवाळीच्या नंतर आई वडिलांना टूरला पाठवत आहे. रियांश मधून आई वडिलांसाठी मी काही करू शकलो नाही. त्या फॅमिलीच्या गरिबीच्या जिंदगीत काहीच करू शकलो नाही. पण मी आई वडिलांसाठी तळमळे. ज्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलंय ताणलंय, काय जे नाही ते केलंय. 10 लाख रुपये खर्च केला होता मला शिक्षणासाठी. एकही रुपया रिटर्न नाही आला. MPSC मेन दिलेला माणूस तुमच्या समोर बोलतोय. 5-7 मार्क कमी पडले तिथं मी मागं घेतले. पण आज सांगतो तो MPSCचा अधिकारी तो पण मला सॅल्यूट करतो. खरंच सर, माझे जे मित्र वर्ग आहे PSI STI तहसीलदार नाही तहसीलदार ते म्हणतात गडकर सर तुम्ही जे केलं ते आम्ही नाही करू शकणार. आणि ते लोक कधी कधी पैसे मागतात ना 10,000 5,000 त्याच्यात आपण सर्व काही कमवलंय असं वाटतं मला. म्हणजे जे श्रीमंत लोक का होतात का त्याचं एकच विजन आहे, नेटवर्क. तुमचा डाटा किती हे मला सांगू नका. तुम्ही डाटाच्या अंतर्गत जे माणूस येणार आहे त्याच्या खाली काम करा, त्याच्या खाली काम करा. मी 5व्या 6व्या लेवलला जाऊन काम करतोय. मनोज सर सारखं येणाऱ्या काळात 1 वर्षाच्या आतमध्ये डायमंड झाल्याशिवाय मी करतो